मात्र प्रवेश बंदीच्या या निर्णयावरून आता राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत, कारण या प्रस्तावित निर्णयाला खासदार नारायण राणेंनी विरोध केला आहे। कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घालणं योग्य नाहीये, तसा निर्णय घेतला गेल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे। कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी अशा प्रकारचे आदेश होऊ शकत नाही, कारण कोकणी माणूस जरी मुंबईला नोकरीला असला तर त्याचं कुटुंब, मुलं, पत्नी ही गावी असतात, आई वडील गावी असतात आणि त्यामुळे सणासुदी गणपतीसारखा सण जो कोकणी माणसासाठी अति महत्त्वाचा आहे, आमचं आराध्य दैवत आम्ही गणपतीला मानतो। मग त्यामुळे बंदी घालण्याचा आदेश अद्याप निघाला नाही आहे आणि ते तशा प्रकारे बंदी आम्ही घालू देणार नाही आणि तशी आलीच तर त्या तीव्र आंदोलन आम्ही करू। एकीकडे नारायण राणेंनी या निर्णयाला विरोध प्रस्तावित, खरं तर हा निर्णय अजून झालेला नाही आहे, मात्र याचं इतिवृत्त व्हायरल झालं आहे। दरम्यान शिवसेनेने सुद्धा या निर्णयाला विरोध केल्याचं दिसतंय। सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयाशी सहमत नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलंय। प्रशासनानं असा विचार केला असेल तर योग्य आहे असं वाटत नाही असंही त्यांनी म्हटलंय। जिल्हा प्रशासन गणेश भक्तांच्या भावनेशी खेळत असेल तर ते आम्ही चालू देणार नाही असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला आहे। काल सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीनिशी जे इतिवृत्त प्रसिद्ध झालेलं आहे त्यांच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही आणि ते प्रशासनाने एक केलेला विचारविनिमय जरी असला तर तो अशा पद्धतीचा विचारविनिमय करणं हे सुद्धा योग्य आहे असं मला वाटत नाही, कारण कोकण आणि कोकणातला गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचं एक वेगळं नातं आहे। वर्षानुवर्ष कोकणामध्ये येणारे जे गणेश भक्त आहेत त्यांच्या भावनेशी कुठेही खेळलं जाणार नाही। प्रशासन जर तसं खेळत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी ते खेळू देणार नाही। प्रशासनाला योग्य त्या सूचना शासन देईल आणि शासन निर्णय अंतिम असेल। आणि आता डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी आहे। डोंबिवलीच्या शास्त्री नगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाच्या रुग्णाचा फुटपाथवर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। डोंबिवली पश्चिमेतील एका फुटपाथवर एक व्यक्ती झोपलेला आढळला। याबाबतची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर रुग्णवाहिकेतून या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत घोषित केलं। हा रुग्ण नेमका कोण होता याचा मात्र शोध घेण्यात आलाय। हा रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून गुरुवारी पळून गेला होता अशी माहिती KDMCच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे, मात्र तो कुठे पळून गेला होता याची माहिती मिळत नव्हती। स्थानिक रहिवाशांनी माहिती दिल्यानंतर त्याचा शोध लागला। याआधीही शास्त्रीनगर रुग्णालयातून कोरोनाबाधित पळून जाण्याचे प्रकार घडले आहेत। आणि आता औरंगाबादमधून एक महत्त्वाची बातमी आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे। या संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते। संचारबंदीमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकींवर बंदी घालण्यात आलेली आहे। केवळ परवानगी असलेली वाहनच या दरम्यान प्रवास करू शकतील। औरंगाबाद शहरात सकाळपासूनच संचारबंदीची कडकपणे अंमलबजावणी केली जाते। ही दृश्य आपण पाहतोय। सकाळच्या सुमारास बाहेर पडलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलीस रस्त्यांवर दिसून आले होते। आणि आता बातमी आहे तुकाराम मुंढेंना बसलेल्या दणक्याची। नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंकडून नागपूर स्मार्ट सिटीची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे। तुकाराम मुंढेंना स्मार्ट सिटीच्या CEO पदावरून हटवण्यात आलं आहे। त्यांच्याऐवजी नागपूर स्मार्ट सिटीच्या CEO पदी महेश मोरोने यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे। आज झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। येत्या काही दिवसात पूर्णवेळ CEO पदासाठीची जाहिरात काढली जाणार असल्याचंही कळतंय। त्यामुळे सरकार जरी बदललं असलं तरीही मुंढे आणि वाद काही कमी होताना दिसत नाहीयेत।